शेवगाव तालुक्यातील हिंगणगावणे येथील ग्रामस्थांनी गावठाणच्या 100 किलो व्होल्टचा ट्रान्सफॉर्मर ताबडतोब बसवण्यात यावा या मागणीकरता महावितरण कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली होती। यापूर्वी गावामध्ये 63 किलो व्होल्टचा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने महावितरणने गावठाणसाठी 100 किलो व्होल्टचा ट्रान्सफॉर्मर मंजूर केला होता। मात्र 2 महिने उलटूनही हा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आलेला नव्हता। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होतं, तर नागरिकांनाही निरनिराळ्या समस्यांना सामोरं जावं लागत होतं। परिसरात डासांचं प्रमाण अधिक असल्याने रोगांचंही प्रमाण या ठिकाणी बळावलं होतं। त्यामुळे संबंधित ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर बसवण्यात यावा अशी मागणी उपोषणकर्त्या ग्रामस्थांनी केली होती। आज या ठिकाणी वीज मंडळाच्या कार्यालयासमोर हिंगणगाव ग्रामस्थांनी आपल्या हक्काच्या आणि न्यायाच्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी उपोषण केलंय। गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी विजेची कमतरता आहे, उच्च दाबाने वीज मिळत नाही। 63चा ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे नेहमीच या विजेच्या प्रश्नाला सामोरं जावं लागतं। म्हणून या ग्रामस्थांनी व तरुण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी वीज मंडळाच्या कार्यालयासमोर उपोषण केलं। त्याचा मुख्य मतितार्थ असा होता की 63च्या ऐवजी त्यांना 100चा ट्रान्सफॉर्मर मिळावा, म्हणून या ठिकाणी त्यांनी आमरण उपोषणाचा वीज मंडळाला 8 दिवसापूर्वी दिला होता। वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा थोडीशी तत्परता दाखवली असती तर आज या ठिकाणी या ग्रामस्थांना उपोषण करण्याची वेळ आली नसती। परंतु आज काही का होईना की उपोषणातून निश्चित पद्धतीने एक भरीव आश्वासन वीज मंडळाचे अभियंता श्री चिंचणे साहेब, श्री वांडेकर साहेब यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिलं आहे की आपण एक नवीन ॲग्मेंटेशन म्हणून जी इन्फ्रा 2 मध्ये योजना आहे त्या योजनेमध्ये तात्काळ 15 ते 20 दिवसाच्या कालखंडामध्ये 63 HP ऐवजी आपण त्या ठिकाणी 100 HP ट्रान्सफॉर्मर देऊ व ग्रामस्थांना उच्च दाबाने लाईट देण्याचा निश्चित पद्धतीने प्रयत्न करू असं आश्वासन दिल्यानंतर समस्त हिंगणगाव ग्रामस्थांनी तरुण कार्यकर्त्यांनी उपोषण या ठिकाणी थांबलोय। त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो व वीज मंडळालाही विनंती करतो की आपण दिलेला जो शब्द आहे तो 15-20 दिवसांनी निश्चित पद्धतीने पाळावा व त्या गावाला उच्च दाबाने लाईट मिळण्यासाठी 100 HP ट्रान्सफॉर्मर मिळून द्यावा। सरपंच सर्जेराव आहेर, उपसरपंच SB शिंदे, सदस्य महादेव पवार, अप्पासाहेब पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास नेमाणे, भाजपाचे बंडू रासणे आदींसह ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते। महावितरण अधिकाऱ्यांच्या 15 दिवसात नवीन ट्रान्सफॉर्मर बदलून देण्याच्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले। नवनाथ डाके, C24 तास, शेवगाव।